नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट पहिला भाग गाजला म्हणून दुसरा बघायला जे जे जातील त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोणत्याही चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तुलना पहिल्या भागाशी कधीच होऊ शकत नाही आणि ती करू नये, नाहीतर भ्रमनिरास अटळ आहे. हेराफेरी पहिला आणि दुसऱ्या भागात असाच प्रकार आहे. दुसरा भाग आधी कित्येक जणांना पानचट वाटला होता, पण कालांतराने लोक तो भाग पण टाइमपास म्हणून बघायला लागली. असे अनेक चित्रपट सांगता येतील. इथेही हाच प्रकार होणार आहे. याचा ऑडियन्स हा पहिल्या भागाच्या हँगओव्हर मधून आलेला आहे. चित्रपट बघताना पावलो पावली आधीच्या भागाची आठवण होते. गाणी अत्यंत सुमार आहेत. जुनीच गाणी ठेवली असती तर बरं झालं असतं असं मत असलेला प्रेक्षक इथे दिसेल. 50 खोकेचं भारून त्यातल्या त्यात राजकीय फायद्यासाठी म्हणून बळजबरी फेमस केलं जाऊ शकतं. बाकी त्यात विशेष असं काही नाही. तरी कालांतराने ही गाणी फेमस होऊ शकतात. हल्ली काहीही होऊ शकतं. नवरा माझा नवसाचा भाग 2 मध्ये विनोद एका ठराविक वर्गाला आवडू शकतील असेच आहे. खूप नाविन्य नसल्याने ते तरुण पिढीला दर्जा नसलेले वाटू शकतात, पण अभिनयाची बाजू भक्कम आहे, त्याबाबत कोणतीच तक्रार नाही. वैभव मांगले आणि अशोक सराफ सर यांनी चित्रपट बऱ्यापैकी उचलून धरला. अशोक सराफ खूप दमले आहेत हे कळून येतं, पण त्यांच्याशिवाय हा चित्रपट होणे नाही. सिद्धार्थ जाधवने फुल एनर्जीने अभिनय केला आहे. त्याने बऱ्यापैकी मजा आणली. विजय पाटकरांनी ओपनिंग उत्तम केली आहे. सोनू निगम, जॉनी लिव्हर, अली असगर यांचा प्रवेश खूपच तोकडा आहे, पण बघायला छान वाटतो. लिलीपुटचे छोटेखानी प्रवेश खूप उठावदार आणि अत्यंत विनोदी आहे. निर्मिती सावंत विनोदी अभिनयाची ती राणी का आहे हे पुन्हा सिद्ध केलं. तिचा निरागस अभिनय सुद्धा खूप खुमासदार आहे. हरीश दुधाणे यांनी अभिनयाची छाप सोडली. लोकांना त्याला रोज इन्स्पेक्टरच्या भूमिकेत बघण्याची सवय असली तरी इथे गुंड म्हणून सहज स्वीकारला जातो. यातच सगळा. स्वप्नील जोशीची निवड ट्रेलर मध्ये चुकीची वाटत असली तरी चित्रपटात ती तशी फारशी वाटत नाही. पण ट्रेन कोकणात चालली असली तरी अभिनय मात्र मुंबई पुणे मुंबई इथेच अडकून पडलाय. तरी तो उत्तम प्रकारे निभावून येतो हे विशेष. सचिन सुप्रिया जोडी नक्कीच जीव ओतून काम करते. सचिनने अभिनयात अतिरेक आवडता घेतल्याने जुना सचिन बघायला मिळतो. सुप्रियाच्या मुरलेल्या अभिनयाचा आस्वाद चाखायला मिळतो. आधीच्या भागातील सुप्रिया जितकी तितकीशी क्रेझी आहे यात नाही. ती आई आहे. तिची मॅच्युरिटी आणि आटोपशीर क्रेझीनेस उत्तम पद्धतीने कॅरी केलेला दिसतो. तिच्या मुलीने म्हणजेच हेमल इंगळेने ती भूमिका पुढे नेली आहे. सस्पेन्स हा अजून ताणता आला असता असं बरं झालं असतं. 90% ऑडियन्स क्लायमॅक्सच्या आधीच विलन ओळखतात, त्यामुळे तो तितकासा प्रभावी वाटत नाही. शेवट मात्र अतिशय सुंदर केला. सचिनजींचं दिग्दर्शन अप्रतिम आहेच. प्रत्येक वाक्यात विनोद असायला हवा किंवा प्रत्येक विनोदात लोकांना अगदी पोट धरून हसवलंच पाहिजे अशी अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे. काही हलके फुलके, काही शाब्दिक तर काही खरंच खळखळून हसायला लावणारे विनोद चित्रपटात आहे. काही प्रसंग अनावश्यक वाटत असले तरी ते तितके त्रासदायक नाही. नवरा माझा नवसाचा 2 अत्यंत प्रेमाने बनवलेला आहे हे ठाई दिसून येतो. हाऊसफुल शो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. 70% लोकांना चित्रपट पसंत पडतो. आधीच्या भागाची आठवण अटळ आहे, पण हा भाग निभावून येतो हे मात्र खरं. सचिनजींना मराठी प्रेक्षकांची नस माहिती आहे हे यावरून लक्षात येतं. असो, याला सध्या वन टाइम वॉच चित्रपट म्हणणं काही वावगं ठरणार नाही, कारण नंतर टीव्हीवर जेव्हा लागेल तेव्हाही हा भाग टाइमपास म्हणून बघितला जाईल. यात काही वाद नाही. कोणतेही पूर्वग्रह न बाळगता एकदा बघायला काहीच हरकत नाही. हा लेख फेसबुकवर ऋषी अरुण यांनी लिहिलेला होता आणि हे मत अगदी माझ्या मनातलंच होतं, म्हणून मी आपल्यासाठी समोर आणलं.